नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2024 यावरती प्रश्न पाहणार आहोत। देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत, तर त्यांनी खाते वाटप केलेले आहे। तर नेमकं कोणाला कोणते खाते मिळालेले आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर आपण थोडीशी माहिती पाहूया। एकूण मंत्र्यांची संख्या पाहायला गेली तर 42 झाली आहे। नवीन नियुक्त्यांपैकी भारतीय जनता पक्षाला म्हणजेच भाजपला 19 मंत्रिपदे मिळालेली आहेत। तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 11 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्रिपदे मिळालेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला। तर मित्रांनो, 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। तर 39 मंत्र्यांपैकी 33 कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत आणि 6 जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। मित्रांनो, यामध्ये 4 जे आहेत ते महिला मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी शपथ घेतलेली आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि या ज्या 4 महिला मंत्री आहेत त्यामध्ये 2 आहेत कॅबिनेट मंत्री आणि 2 आहेत राज्यमंत्री, हे सुद्धा लक्षात ठेवा। तर आता आपण पाहूयात नेमकं कोणाला कोणते खाते मिळालेले आहे। तर पहा, देवेंद्र फडणवीस हे कोण आहेत, तर आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय हे खाते आहे। तर पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे एकनाथ शिंदे, तर हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। तर त्यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण हे खाते देण्यात आले आहे। अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तर ते आहेत अर्थमंत्री आणि त्याचबरोबर उत्पादन शुल्क मंत्री। लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत, तर अजित पवार आहेत। नेक्स्ट आहे चंद्रशेखर बावनकुळे, तर हे आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण, गोदावरी आणि कृष्णा खोरे हे खाते देण्यात आलेले आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे। हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खाते देण्यात आले आहे। चंद्रकांत पाटील हे आहेत उच्च व तंत्र शिक्षण संसदीय मंत्री आहेत चंद्रकांत पाटील। गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण, विदर्भ, तापी आणि कोकण हे विभाग देण्यात आलेले आहेत गिरीश महाजन यांच्याकडे। गुलाबराव पाटील आहेत पाणी पुरवठा मंत्री। गणेश नाईक हे आहेत वन विभाग मंत्री। दादा भुसे यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण हे विभाग देण्यात आलेले आहेत। संजय राठोड हे माती व पाणी परीक्षण मंत्री आहेत। धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खाते देण्यात आलेले आहे धनंजय मुंडे यांच्याकडे। मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार हे विभाग देण्यात आलेले आहेत। नेक्स्ट आहे उदय सामंत, तर यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा हे विभाग देण्यात आलेले आहे। जयकुमार रावल यांच्याकडे राजशिष्टाचार हे खाते देण्यात आलेले आहे। पंकजा मुंडे, तर यांच्याकडे कोणते खाते आहे, तर पर्यावरण व वातावरण बदल आणि त्याचबरोबर पशुसंवर्धन हे खाते पंकजा मुंडे यांच्याकडे आहे। अतुल सावे यांच्याकडे कोणते खाते आहे, तर ते आहेत विशेष मागासवर्ग मंत्री। नेक्स्ट आहे अशोक उईके, तर हे आहेत आदिवासी विकास मंत्रालय मंत्री। शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन आणि खाणकाम हे विभाग देण्यात आलेले आहे। योगेश कदम, तर यांच्याकडे गृह, राज्य, शहर हे खाते देण्यात आले आहे। आशिष शेलार, तर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक हे विभाग देण्यात आलेले आहे आशिष शेलार यांच्याकडे। दत्तात्रय भरणे, तर हे आहेत क्रीडा युवक कल्याण मंत्री। आदिती तटकरे, तर हे कोण आहेत, तर महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे। नेक्स्ट आहे शिवेंद्र राजे भोसले, तर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून हे विभाग देण्यात आलेले आहे शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे। माणिकराव कोकाटे, तर हे कोण आहेत, तर कृषी मंत्री आहेत। जयकुमार गोरे, तर हे आहेत ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे। नरहरी झिरवाळ, तर यांच्याकडे कोणते खाते आहे, तर अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवाळ। संजय सावकारे हे आहेत वस्त्रोद्योग मंत्री। मेघना बोर्डीकर, तर हे कोण आहेत, तर सार्वजनिक आरोग्य आणि पाणी पुरवठा मंत्री आहेत। संजय शिरसाट, तर हे कोण आहेत, तर सामाजिक न्याय मंत्री आहेत। प्रताप सरनाईक हे आहेत वाहतूक मंत्री। भरत गोगावले, तर यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन हे खाते देण्यात आलेले आहे
भरत गोगावले यांच्याकडे. मकरंद पाटील हे आहेत मदत व पुनर्वसन मंत्री आणि नितेश राणे हे आहेत मत्स्य आणि बंदरे मंत्री आहेत नितेश राणे. आकाश फुंडकर हे कोण आहेत तर कामगार मंत्री आहेत. बाबासाहेब पाटील आहेत सहकार मंत्री. प्रकाश आंबेडकर हे आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर. माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण हे खाते देण्यात आले आहे. आणि आशिष जयस्वाल तर हे आहेत अर्थ आणि नियोजन मंत्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. तर सर्व PDF ही अपडेटेड असणार आहे. तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात, तर त्यानुसारच आपण ही PDF बनवलेली आहे. प्रत्येक परीक्षेसाठी ही महत्त्वाची PDF असणार आहे. तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. इंद्रनील नाईक तर यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण आणि त्याचबरोबर आदिवासी विकास हे खाते देण्यात आले आहे. पंकज भोयर तर यांच्याकडे गृहनिर्माण हे खाते देण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनल आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.